श्री साई पॉलिटेक्निक में विज्ञान प्रदर्शनी का आयोजन किया गया, जिसमें बड़ी संख्या में छात्रों ने सहभाग लिया। इस कार्यक्रम में विधायक जोरगेवार के साथ अनेक मान्यवर मौजूद थे। तो चलिए नजर डालते हैं इस खबर पर। येरगुड़े ग्रुप ऑफ इंस्टीट्यूट संचालित श्री साई पॉलिटेक्निक चंद्रपुर में प्रोजेक्ट एग्जीबिशन साथ ही एनिग्मा 2025 यह एनुअल प्रोग्राम का आयोजन किया गया था। इसमें अनेक मान्यवर मौजूद थे। वहीं वार्षिक स्नेह मिलन कार्यक्रम में अतिथि के रूप में विधायक किशोर जोरगेवार, विधायक सुधाकर अडवाले, पुलिस विभाग के आईपीएस अधिकारी अनिकेत हिरडे, संस्था के सचिव अमित येरगुड़े, उपाध्यक्ष अभिषेक येरगुड़े के साथ अन्य मान्यवर मौजूद थे। साथ ही इस मौके पर प्राचार्य पिल्लारे तथा अन्य शिक्षक वर्ग भी उपस्थित थे। वही सुनते हैं इस मौके पर एक छात्रा ने क्या कहा। तर माझं नाव मृणाल दिनेश वर्घने, मी राजुराला राहते। स्टेला मारिस कॉन्व्हेंट स्कूल इथली मी विद्यार्थिनी आहे। तर इथे जे एक्झिबिशन घडलं आहे ते अतिशय उत्तम घडलेलं आहे। इथल्या सोयी सगळे व्हॉलेंटियर्स, सगळे टीचर्स खूप हेल्पिंग होते। आम्हाला काहीच कमी पडू नाही दिलं त्यांनी। खूप छान सोय केली आणि इथले डेलिगेट जे जापानवरून आले आहे त्यांनी सुद्धा आमचे मॉडेल बघितले। खूप क्युरिओसिटीने त्यांनी आमचे मॉडेल बघितले, आम्हाला प्रोत्साहित केलं अजून चांगलं करायसाठी। आणि थँक्यू। साथ ही इस कार्यक्रम के संबंध में वाइस प्रिंसिपल मयूर तांबोड़ी ने विस्तारपूर्वक जानकारी दी। आज 22 जनवरी 2025 श्री साई पॉलिटेक्निक चंद्रपूर इथे आपण एक सायन्स एक्झिबिशन आयोजित केलेलं आहे। त्यामध्ये प्रोजेक्ट, पोस्टर, काही मॉडेल्स हे विद्यार्थ्यांसाठी आपण इथे आयोजित केलेले होते। त्यांनी आज आपले इथे प्रोजेक्ट आणून एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्यांनी आम्हाला दिला आहे। या पूर्ण एक्झिबिशनचे जे मार्गदर्शन आणि त्यांचं जे जजमेंट आहे हे आपल्याकडे एक जॅपनीज डेलिगेशन आलेले आहे जापानवरून, ते करून राहिले आहे। इथे एक टेक्निकल असोसिएट आहे ते, आणि त्यासोबतच आपल्या नागपूरचे जॉईंट डायरेक्टर दायगवाने सर हे सुद्धा इथे आज उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी खूप इथे चांगला प्रतिसाद दाखवला आहे, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो। साथ ही इस कार्यक्रम के संबंध में संस्था के सचिव अमित येरगुड़े ने भी मीडिया को जानकारी दी। आज आमच्या इथे श्री साई पॉलिटेक्निक चंद्रपूर येथे एक कार्यक्रम आपण आयोजित केला आहे। ज्ञान संपदा 2025 प्रोजेक्ट एक्झिबिशन आहे ते, आणि दुसरा जो प्रोग्राम उद्या जो आहे तो एनिग्मा 2025 आहे, जो खास करून मुलांसाठी आपण त्यांना एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज किंवा त्यांना दुसऱ्या ज्या एक अभ्यास सोडून, अकॅडमिक सोडून एक दुसऱ्या गोष्टी त्यांना रुची राहिली पाहिजे म्हणून आपण तो एक आयोजन केला आहे। आणि त्यासाठी आपल्या इथे आज जो सायन्स एक्झिबिशन आहे त्यासाठी बाहेरून जॅपनीजवरून डेलिगेट्स आले आपल्याकडे, आणि ते त्याचं परीक्षण करून आणि त्यांना मुलांना आपण त्यांना ते सजेशन देतील आणि त्याचं पॅनल डिस्कशनवर होणार आहे दुपारच्या सेशनला। टीटीवी के लिए हमारे प्रतिनिधि वैभव रुयारकर की रिपोर्ट।